नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज आपण जास्त पिकलेल्या केळ्यांपासून पॅनकेक बनवणार आहोत। अप्रतिम चवदार आणि झटपट होणारे हे पॅनकेक आहेत। तर इथे मी 2 केळी घेतल्या आहेत बघा, आणि थोड्या जास्तच पिकलेल्या आहेत, पण ह्या केळी फेकून न देता आपण यापासून एक रेसिपी बनवणार आहोत। चवदार तर आहेच, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे। इथे ही केळी घेतली मी आणि त्याची आता सालं काढून आपण मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून टाकणार आहोत। अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचेत। तर इथे मी 2 केळी घेतल्या आहे। तुम्ही केळीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता। आता यात 1-2 चम्मच एवढी साखर टाकते। तुम्ही साखरेचं प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। यामध्ये अर्धा वाटी दूध टाकून घेते। हे गरम करून थंड केलेलं दूध आहे, ते टाकायचं आणि छान स्मूथ याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला। आता ही केळ्याची पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आहे। गोडाचा पदार्थ असल्यामुळे 1 चिमूट मीठ नक्की टाका, चव वाढेल। यात टाकायची आहे अर्धा चम्मच वेलची पावडर। ही साखर मिश्रित वेलची पावडर आहे बघा। आणि आता अर्धी वाटी मैदा टाकून घ्यायचा यामध्ये। आपण फक्त मैद्याचेही पॅनकेक बनवू शकतो किंवा गव्हाच्या पिठाचे देखील पॅनकेक बनवू शकतो। मी इथे गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही देखील घेणार आहे। अर्धा वाटी मैदा आणि 1 वाटी कणिक घेणार आहे मी। तुम्ही समप्रमाण देखील घेऊ शकता मैदा आणि कणिकचं। आता हे छान गुठळ्या न होऊ देता एकजीव करून घ्यायचं आहे। हे कणिक मी जे आपण चपात्यासाठी दळून आणतो तेच घेतलेलं आहे। कणिक टाकून सुद्धा हे पुन्हा एकदा एकजीव करायचं, मिक्स करून घ्यायचं। आता हे बॅटर आपल्याला थोडंसं घट्ट दिसत आहे। यात अजून 1-2 चम्मच दूध टाकून घ्यायचं। आणि हे बॅटर जे आहे ते जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा करून नाही घ्यायचं आपल्याला। याचे मस्त पॅनकेक तयार होतील अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलं आहे। इकडे तवा सुद्धा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि बॅटर सुद्धा आपलं हे तयार झालंय। आता या तव्यावर आपण काय करणार आहोत, हे पॅनकेक बटरवरती बनवणार आहोत, कारण बटरची खूप छान चव लागते। बटर नसलं तर तूप देखील तुम्ही वापरू शकता। तर या तव्यावरती 1 चम्मच एवढं बटर टाकून घ्यायचं, मेल्ट करून घ्यायचं आहे।
आता इथे बटर मेल्ट झालं. लगेचच 1 चम्मच एवढं बॅटर या तव्यावरती टाकायचं आहे आणि थोडंसं पसरवून घ्यायचं. खूप पातळसुद्धा करायचं नाही आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे 1 मिनिटभरासाठी. तर याच्या कडा सुटत आलेल्या आहेत आणि छान अशी जाळीसुद्धा पडत आहे याला. आता हे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटवून घेणार आहोत. दोन्ही साइडने छान खमंग भाजून घ्यायचं आहे. हलक्या हाताने पलटवून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता कलर तर अप्रतिम आलेला आहे आणि चवीला सुद्धा तेवढं छान लागणार आहे. आता हे झालं आहे. आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये. परत थोडंसं बटर टाकायचं आहे तव्यावरती. अशाच पद्धतीने हे सर्व पॅनकेक मी बनवून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे हे पॅनकेक तयार झाले आहेत, केळीचे पॅनकेक. आता गॅस बंद करून घेतला आहे आणि हे पॅनकेक आपण काढून घेत आहोत. यावरती मस्त मध टाकून खायचं, खूप छान लागतात आणि तसे सुद्धा अप्रतिम लागतात. मऊ लुसलुशीत झाले आहेत, जाळीदार अगदी, आणि सर्वांना आवडतील असे हे केळ्याचे पॅनकेक तयार झाले. तर तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह.